नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुळेखंड शाळेच्या विद्यार्थ्यांनी लुटला आठवडे आनंदी बाल बाजाराचा मनमुराद आनंद। आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी पीएम श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळेखंड शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये दैनंदिन व्यावहारिक ज्ञान, कौशल्य, खरेदी विक्री, नफा तोटा, स्वनिर्मितीचा आनंद, नियोजन, कृती, विविध वस्तूंची माहिती, टापटीपणा, स्वच्छता, व्यावहारिक भाषा, संवाद कौशल्य व व्यावसायिक शिक्षणावर आधारित असा इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडे आनंदी बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांतर्गत एकूण विविध प्रकारचे 30 स्टॉल लावण्यात आले होते। त्यामध्ये व्हेज दम बिर्याणी, पॅटीस, विविध प्रकारचे भजी, वडापाव, मोमोज, लिंबू सरबत, भाजी स्टॉल, फ्रूट स्टॉल, लस्सी, पाणीपुरी, गुलाबजामुन, इडली, चहा, बिस्किट, विशेष टोमॅटो सूप व गरमागरम मोमोज हे आजच्या खरेदीचे विशेष आकर्षण ठरले। आजच्या या बाल बाजाराला भेट देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत जांजे विद्यमान सरपंच श्री अजय म्हात्रे सर, गावातील ज्येष्ठ समाजसेवक श्री जगदीश म्हात्रे सर या दोघांनी जवळजवळ 3000 रुपयांची खरेदी विद्यार्थ्यांकडून केली। तसेच फिशरीज करंजा शाळेचे मुख्याध्यापक श्री कल्याण कोळी सर, तसेच गणित ऑलिम्पियाड राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळणारे श्री रत्नाकर पाटील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ मनीषा म्हात्रे मॅडम, उपाध्यक्ष दर्शना म्हात्रे, टाईड संस्थेच्या सौ रंजिता मॅडम, महिला बचत गट सौ अस्मिता म्हात्रे, पंचायत समिती उरण सौ तायडे मॅडम, उरण पंचायत समितीचे माजी सभापती श्री नित्यानंद भोईर सर, अंगणवाडी ताई सौ वंदना पाटील मॅडम, सौ सविता पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ अनिता सावळे मॅडम, गावातील महिला पालक प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते। या बाल बाजारामध्ये जवळजवळ ना नफा ना तोटा या तत्वावर 15,000 रुपयांची उलाढाल झाली। या उपक्रमाला उरण तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी माननीय सौ निर्मला घरत मॅडम, केंद्र प्रमुख श्री शंकर म्हात्रे सर तसेच केंद्रातील विविध शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या। आजच्या या बाल बाजाराचे उत्तम नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर सर, सौ विद्यावाणी मॅडम, श्री संजय होळकर सर व सौ अर्चना पाटील मॅडम, तसेच समाज शिक्षिका सौ पूजा म्हात्रे मॅडम, बालवाटिका शिक्षिका श्रीमती वर्षा कडू, श्रीमती दुर्गा भालेराव व श्रीमती तन्वी ठाकूर मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली। या सर्वांचे स्वागत व आभार श्री संजय होळकर सर यांनी मानले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुजाता होळकर, उरण। बघा, खऱ्या अर्थानं करत राहा, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका मॅडम। कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका। देव देता असतोय। या ठिकाणी या बाल बाजारासाठी पहिलंच या ठिकाणी बक्षीस आलेलं तुमच्या सगळ्यांसाठी 2000 रुपये रोख रक्कम, 2000 रुपये तुमच्या सगळ्यांसाठी आलेले आहेत। जेवढे स्टॉल आहेत त्या स्टॉल साठी आम्ही त्याची विभागणी करून तुमच्यासाठी देऊ, समजलं? धन्यवाद। नमस्कार, आपलं नाव? सरिता श्रीकांत म्हात्रे। आज आमच्या मुळेखंड शाळेमध्ये आठवडे आनंदी बाल बाजार, आपण या बाल बाजारावर उपस्थित राहून बरीचशी खरेदी केली। आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला? मस्त छान वाटला आणि लहान मुलांच्यात काय आनंद हे झालाय, उन्नत म्हणजे एकदम मजेत आणि आनंदात आहे। अशा प्रकारचे शिक्षण ही काळाची गरज आहे का? हो, काळाची गरज आहे। पोरांना पण ज्ञान आलं पाहिजे ना खरेदी विक्रीचा। धन्यवाद। आपण आपल्या मुलाखत दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। थँक्यू। आमच्या महिला बचत गटाकडून या ठिकाणी ताजे ताजे मोमोज या ठिकाणी बघा आपण पाहू शकताय। या ठिकाणी गॅसवर तयार केलेले ताजे ताजे मोमोज आमच्या या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आमरस, पकोडे, पाणीपुरी या ठिकाणी, त्यानंतर भेलपुरी सुंदर बघा आपण पाहू शकताय। आमच्या शाळेच्या सहशिक्षिका वाणी मॅडम स्वतः खरेदी करतायत, पाहू शकताय आपण। त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक पाहणी करतायत, कोण कोण किती काय खरेदी करते ते अतिशय सुंदर। आमच्या शाळेमध्ये नव्याने समाज शिक्षिका ज्या आलेल्या आहेत त्यांनी देखील थंडगार लस्सी आणि थंडा याचं दुकान मांडलेलं आहे। आमच्या शाळेच्या सन्मान्य अध्यक्षा खुर्चीवर बसून अतिशय सुंदर खरेदी करून खात आहेत।
आमच्या शाळेच्या नव्यानंच नियुक्त झालेल्या ठाकूर मॅडम आणि हा तुम्ही घ्यायचं आहे जास्तीत जास्त. हे बघा इडली वाणी मॅडमने खरेदी केली, मला पण चाकाय सांगतायत. नमस्कार. आज आमच्या PM श्री शाळा मुळेखंड शाळेला आठवडे आनंदी बाल बाजाराला भेट देण्यासाठी फिशरी शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक कोळी सर आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याचं नेतृत्व करणारे या तालुक्याचे सुपुत्र ज्यांनी आमच्या उरण तालुक्याचं नाव राज्यापर्यंत पोहोचवले ते आमचे मार्गदर्शक रत्नाकर पाटील सर हे भेट देण्यास